उच्चार कसे करायचे माहिती कसे करणार आता ही बोलायचं व्हायला क ख ख ग घ च छ ज झ ध ध ध ध ध लक्षात हे उच्चार असे का केले आपण कारण हे सगळे अर्धवट आहे. आपण नाही का म्हणतो एखादी मुलगी आयुष्यात आली तू आल्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं तोपर्यंत मी कसा होतो पूर्ण होतो है की नाही काय बोलतात अरे मुलगी माझी आपली आई हेच वेगळे विचार बघा. आता हे उच्चार कसे आहेत का आपण त्यांचे पाय मोडलेत है की नाही. याला पाय मोडणं म्हणतात. तर पाय मोडणं म्हणजे हे काय आहेत अर्धवट आहे. अर्ध उच्चार जे आहेत याला मराठी भाषेत अजून एक शब्द आहे त्याला काय म्हणतात हे जे अर्ध उच्चार आहेत याला मराठी भाषेत काय म्हणतात म्हणजे जसं बघा आता इथे लक्ष द्या की हा जो क आहे ह्याचा पाय मोडला. आता याच्यामध्ये आपण काय मिक्स करणार अ मग पूर्ण अर्थाचा क तयार होतो. आणि आता तुम्ही क वाचायचं पण ह्याला क बोलल्याबरोबर अ त्याच्यात येतो आणि येतो की नाही मिक्स झाला की मग क तयार होतो. मग हे जे पाय म्हणणं आहे त्याला काय म्हणतात एक तर अर्ध उच्चार म्हणतात. काय म्हणतात दुसरं काय म्हणतात दुसरं काय म्हणतात निभृत. काय म्हणतात माहित होतं का अर्ध उच्चारालाच काय म्हणतात निभृत. कायम लक्षात ठेवा. आता बरेपर्यंत विसरू नका आहे की नाही. निभृत म्हणतात. काय म्हणतात ओके लिहायचं हे IMP घ्या तिथे वरती द्या कुठेतरी साईडला लिहून ठेवा. हे असं लिहून ठेवा त्याच्या खाली पाठचे मी वया येणार आहे बघा. माझी अशी धाडकन एंट्री होते चेअर सरकवी धाडकन झालं ओके. आता इथे लक्ष द्या रेड पडणार बघा. आता हे जे उच्चार आहेत क ख ग ग आहे ना याच्यामध्ये हे जे इथली लाईन आहे आणि इथली लाईन आहे ही सेपरेशन करू नका आधी ही जी लाईन आहे याच्या दोन रांगा आहेत यांचा जो उच्चार आहे तो कसा आहे कठोर आहे. कसा आहे कसा आहे कठोर वर्ण आहे ते सर्व. ती बरीच मुलं कचक आणि काय ना वाचतात तुमच्या हिशोबाने पाठ करू शकतात. तुम्हाला जर हे येत असेल सर्व व्यंजन तर तुम्ही डिरेक्टली परीक्षेत साईडला असं व्यवस्थित लिहून सुद्धा त्याचं डिवायडेशन करू शकता. आणि ही जे आहेत यांचे उच्चार करायला वेळ कसा असतो मृदू असतो सॉफ्ट असतात. यांचे उच्चार सॉफ्ट असतात. समजलं. हे जे उच्चार आहेत हे कसे असतात मृदू असतात आणि हे जे उच्चार आहेत हे कठोर असतात कठीण असतात. मृदू किंवा याला सौम्य सुद्धा म्हणतात. समजलं आणि कळतंय का. आता बघा वाचा रे जरा हे रजनी मंडळ सूर लावली. अरे हे कसं वाचता तुम्ही हा पहिलं अक्षर कसं वाचता ते सांगा. किती जणांना ड वाचतात लालू ड वाचतो. अरे किती जणांना ड वाचतात काय बोलतात त्याचा उच्चार काय हे वाचून दाखवा. आपण लहानपणापासून याला वाड्मय वाचतो. बरीच मुलं इंग्लिश मिडियमची तर वाड्मयच वाचतात. समजलं. पण तसं नाहीये. याला काय म्हणतात ग म्हणतात ग. त्यातला जो न आहे तो सायलेंट आहे. न आणि ग असे त्याचे उच्चार आहेत. याला कसं वाटणार वांगमय. समजलं कसं वाटणार वांगमय. त्या ग दिसत नाही वांग पण
समजलं? म्हणजे कळलं का? आता हा वाचा. वांग निश्चय. समजलं? असे आहेत ते अक्षर, उच्चार असे आहेत. आता ही जी काही अक्षरं आहेत ही माझ्यासोबत तुम्ही बोलायचंय. क, न. मी बोलतो तसं बोलायचं. न, न, तुम्ही जेव्हा उच्चार केला तर नाकाची पोकळी वाजली की नाही? आपण नाही का बोलतो ती मुलगीला नाकात बोलते आहे ना? ती नाकात बोलत नसते. तिचे जे उच्चार आहेत, तिचे जे स्वर आहेत ते तशाच म्हणजे तशाच पोकळीने निर्माण झाले. समजलं? बोला मला. हे जे उच्चार आहेत ना हे नाकाची पोकळी वाजते त्यातून ते स्वर आले. आपण भले उच्चार तोंडानेच बोलतोय पण उच्चार प्रॅक्टिकली कुठून येत आहेत? नाकाच्या पोकळीतून येत आहेत, है ना? तर याला म्हणायचं अनुनासिक. काय म्हणतात? अजून काय म्हणतात? अनुनासिकालाच अजून एक शब्द आहे. कोणता? परसवर्ण. काय शब्द आहे? का बोलतात रे याला परसवर्ण? ते सांग. इथून कोणीतरी उत्तर का बोलतात परसवर्ण? सांग पटापट. डोकं लाव. आपल्या बहिणीचं लग्न झालं. आई काय बोलते? आम्ही तिला परगावी दिली. परगावी दिली म्हणजे काय? दुसऱ्या गावी दिली. समजलं? इथे पण पर शब्द आहे बघा. परसवर्ण म्हणजे दुसऱ्या सवर्णातून आलेला तो उच्चार. सवर्ण म्हणजे अवयव. आता भले आपण तोंडाने बोलत असलो तरी उच्चार कुठून येत आहेत? नाकातून येत आहेत. नाकाची पोकळी वाजते की नाही? पाठी वाजते की नाही? गुड मॉर्निंग. झोपायला लागल्या. झोपायला हवं आहे की नाही? अनुनासिकालाच काय म्हणतात? परसवर्ण. काही लक्षात? आता ही काउंट कर. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आता मराठीत वाचायचं. कसं सांगितलं मी? क. लगेच नाकाची पोकळी वाजली पाहिजे. ठीक आहे चला तुम्हाला डिस्काउंट. फक्त एवढंच वाचायचं. बोला. आता हे वाचा. हे उच्चार जेवढे तुमचे झाले तर स्पर्श झाले. जसं आता प बोललात वरचा खालच्या उंटाला चिकटला. हे आहेत तुमचे एकूण 25. बोला 25 स्पर्श व्यंजने. या सर्वाला काय बोलतो आपण? स्पर्श व्यंजने. काय बोलतो? स्पर्श व्यंजने. येऊ नका काहीच. हे एवढे काय आहेत? स्पर्श व्यंजने. इथपर्यंत समजलं? पहिले जे 2 राग आहेत ते काय आहेत? कठोर वर्ण. दुसरे जे आहेत ते मृदू किंवा सौम्य वर्ण आहेत. कठीण पण बोलतात पहिले 2. आता तुम्हाला परीक्षेत येतो प्रश्न की क च्या वर्गातील अक्षर ओळखा. क च्या वर्गातली कुठले? च आहे, ट आहे, त आहे आणि प. समजलं? क च्या वर्गातील अक्षर ओळखा. मग स्क्वेअर नाही काढायचं आपल्याला. क च्या वर्गात याचा स्क्वेअर काय मॅडम शिकवतात? काय स्क्वेअर काढायचा आहे की नाही? तर क चा वर्ग म्हणजे काय? त्याच्यातली जेवढी अक्षर आहेत ती. ख च्या वर्गातील अक्षर ओळखा किंवा अशी 3 अक्षरं देतील आणि एखादं अक्षर इथलं देतील. मग त्यातलं तुम्हाला ऑड मॅन आउट करायचं असेल, विसंगत तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं हे पाठ पाहिजे. लहानपणी शिकलेलं आपण. थोडंसं पुश करायचंय बुद्धीला. आहे की नाही? अरे समजतंय का? इथपर्यंत कळलं? आता पुढचं बघा. वाचा जरा. अशी वाचता. आता माझ्यासोबत बोलते. श श श श स. असं आग लावल्यासारखं वाटलं? आहे ना?
ना श श स आग लावल्या सगळे जिभेला कशी आपण आई बोलते आग लावते आग लावली आहे ना तर त्याला म्हणायचं उष्णता निर्माण झाली. हे जेव्हा आपण बोलतो उष्णता निर्माण होते घर्षण होतं एक प्रकार म्हणून याला काय म्हणतात उष्मे. काय बोलतात उष्मे घर्षण. घर्ष इथपर्यंतच माहिती उष्मे आणि घर्षण. अजून काय बोलतात माझ्यासोबत बोला ईशत ईशत स्पृष्ट. सृष्ट आलं का लक्षात समजलं ईशत स्पृष्ट काय म्हणतात ईशत सृष्ट आहे लक्षात राहील. बोला श श श श स स उष्मे उष्मे घर्ष घर्ष ईशत ईशत स्पृष्ट. सृष्ट राहील लक्षात. आता महत्वाचं आहे य व र ल. आता हे सगळे पण अर्धस्वर. तर हे अर्धस्वर कसे आहेत तर ह्यांचे परीक्षेत प्रश्न येतात यांचे उच्चारस्थान अनुक्रमे लावा. तर याच्या पुढे कसं लिहिणार बघा याला आपण बोलताना य व र लच बोलतो पण जेव्हा उच्चार स्थानांवरून प्रश्न येतात तेव्हा य र ल व बोलायचं असतं. एक मिनिट य व र ल. बघा ई बोला माझ्यासोबत ई उ रु लृ. आता हा जो पोर्शन आहे ना जसं आता इत्यादी इत्यादी बोलल्याबरोबर इत्या या गेला की नाही इत्या तो अर्धस्वर आहे. य जो आहे तो नेहमी अर्धा जातो इत्यादी. तर हे सर्व काय आहे अर्धस्वर आहे. जसं आता आकृतीचा जर आपण बघितलं तर लाकृती हे PSI ला कन्सेप्ट आहे. तुम्ही काय पाठ करायचंय की हे काय आहेत अर्धस्वर आहे आकृती नाही आकृती. हे काय आहेत अर्धस्वर आहे यांचे जे उच्चार आहेत ते कसे येतात अर्धे येतात म्हणून याला काय म्हणायचं अर्धस्वर. समजलं आणि कळलं का. आणि याचे जे उच्चार आहेत ते इथे लिहून टाकतो तोपर्यंत हे लिहा.